हाय हॅलो नमस्कार आणि वेलकम आठवणीतल्या कोकणमध्ये तुमचा पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, बागेतनं घरा केलं आहे. सध्या भरपूर धुरलो झालो रस्त्या, कारण देवगड निपाणी हायवेचं काम चालू आहे. आणि जाता जाता आज आपली जी शेती आहे तिच्या बाजूसून येलो आहे. त्यामुळे म्हटलं जरा लक्ष टाकून जाऊया. त्या दिवशी लक्ष टाकून गेलो आहे, पण तुम्ही बघितलात तर आपण विविध शेती सध्या केलेली आहे. त्याच्यात वेगवेगळी भाजी टाकली होती घरात खाण्यापुरती. ती भाजी वगैरे काढून नेली. आणि मागच्या वेळी मी कुळीत पेरताना सांगितलेलं आहे काय ना काय, कुळीत घन कशाक पेरलो, पातळ कशाक पेरलो. आणि त्याचं कारण आज आपण काय झालं तर तुमका दाखवते. चला, संपूर्ण मळ्यात बघितलास तर सगळं कुळीत खूप सुंदर दिसतं. परंतु एकाच वेळी पेरलेलो हे कुळीत एके साईड पिवळो दिसता, एके साईड हिरवोगार दिसता, एके साईड थोडंसं हिरवोगार दिसता, थोडंसं पिवळं दिसता. असा वातावरण निर्माण झाला. तर असा का झाला तर आपण आज बघणार आहोत. चला, इकडे भाजी पण आहे सुकाची. तर या साईड टाकलेलं हे कुळीत घन झालो असं मी सांगितलेलं आहे. तो घन असल्यामुळे त्याका धड शेंग पण पडली नाही आणि तो खूप त्याका वेली सुटली होत आणि उंच वाढलो. इकडे बघितलं तर ह्यो कुळीत हा शेंग्यो आता शो पडतात, पण ह्यो असं उंच झालो आणि खूप घन झालो. आणि ह्यो घन टाकू नको म्हणून मी आईक सांगितलं. आईन माझं ऐकली आणि आपलं कुळीत बरोबर हा, पण एवढं घन असा उपयोग नाही. आणि ह्यो जो कुळीत बघतास तुम्ही पिकलो हा, ह्यो साटकेचो कुळीत म्हणतात. तर या साईडला बघितला तर ह्यो कुळीत पूर्ण पिकलो हा. आणि ह्यो जो कुळीत पिकलो हा तो जेवढ्याक तेवढंच झालो. एक साधारण वीजभर मापाचं पण नाही झालो, अर्धी वीज मापाचं हा. एकच शेंग्यो तर चांगले लागले होत, परंतु बघितलात तर पातळ असन सुद्धा एका हवी तशी शेंग नाही. आणि त्याची झाडा जेवढी होई होती तेवढी झाली नाहीत. त्यामुळे ह्याचं उत्पन्नावर परिणाम होता. आणि अर्धी शेंग पिकली आहे, अर्धी शेंग ओली आहे, अशी ह्या शेगलाची नाही, कुळदाची हालत आहे. आणि ह्यो कुळीत नितीनचं हा बियाणा साठकेचा असल्यामुळे याचा परिणाम आहे. आणि मध्ये जो आपलं हिरवोगार कोपरो दिसतं तो आपलं कुळीत एकदम हिरवोगार पण नाही आणि पूर्ण पिकलो पण नाही. तर इकडे ही भाजी आहे सुगाची, राजून टाकलं ना भाजी. समोर तो पालक हा, इकडे मेथी टाकलेली आहे, ही मोहरी आहे, आणि समोरचं लाल माठ. आणि त्याका सेंद्रिय खत घातल्यानं कोंबडींची शीट घातलेली होती. ज्या ठिकाणी पाणी सोडतात त्या ठिकाणी तर शीट घातलेली एकत्र येतानंतर इकडे वांडराने वाट लावलेली आहे. हे साटक्याचं कुळीत मागे पुढे पिकल्यामुळे तुम्ही इकडे बघितलात तर अशी ही माकडांनी वाट लावलेली आहे. पिकलेलो जो कुळीत होतो तो बहुतेक संपवलेनी. ह्यो आपलो कुळीत हा, इकडचं पण बऱ्यापैकी पिकलो हा. आणि इकडे बाहेरच्या बाजून बघितलात तर बऱ्यापैकी पिकता, अजून पिकलो नाही. आणि तो पातळ पातळ असल्यामुळे त्याच्यावर सुंदर अशा झाडी तयार झाले होत. त्या झाडी बघितलात तर तळापासून वरपर्यंत खूप सारे शेंगे लागले होत. बघितलात तर अशो यासाठी आपण बी जा निवडताव तर आपल्या किमान माहीत हव्या. आणि जरी माहीत नसला तरी त्याची थोडीफार तरी माहिती हवी आणि दुसऱ्याक तरी माहिती हवी. तर खूप सारे शेंगे तुम्ही बघितलं असतं मुळ्याच्या झाडावर धरले होत. हो बघा, ह्याची पण भाजी होता, खूप चांगली भाजी होता. आणि असेच खाऊ पण मस्त लागतात. असे खूप सारे शेंगे पण आहेत. अशी मळ्यात आपल्या सगळी भाजी येईल. इकडे बघितलात तर हे सुगाचं सगळं कुळीत पिकलो हा. आणि हे पिकलेलो कुळीत या साईडचं काढून टाकलं, कारण किडली वगैरे भरपूर त्रास देऊ लागली. आणि ह्याचं जर डाळलेलो हा बघितलात, खूप छोटे दोन ठिकाणी डाळून ठेवल्यानं ह्या कोपऱ्यात खूप मोठे असे दोन झाडी तयार होतात, मोठमोठे डाळून ठेवलेले. ते तेवढे होत नाहीत, याच्यामुळे उत्पन्नावर परिणाम होता. शेंग तर चांगली आहे बऱ्यापैकी. आणि कोळीत पण बघितलात तर तुमका कोळीत दाखवते. खूप सुंदर असे शेंगे होत.
कुळीत खाली पडता. हे बघा असे चांगले कुळीत आहेत. खाली पण पडतात. तर शेंगे चांगले होत पण तेवढा उत्पन्न येत नाही. साठकेचं कुळीत म्हणतात. ह्यो लवकर पिकलो आणि ह्याच्याबरोबरच आपलो तो बघितला तर कम्पेअर केला तर ह्याच्या जवळजवळ दुप्पट वाढलो. हे सुगाचं कुळीत ह्यो आपलं कुळीत ह्याच्यापेक्षा खूप पातळ पडलेलो, पण पातळ पडानसुद्धा तो आता बघितला तर ह्याच्यापेक्षा खूप घन वाटतं. तर यासाठी कुळीत टाकताना पातळ टाकूचं लागतं, नाहीतर अशी हालत होता. आणि मळ्यात जर संपूर्ण तुम्ही बघितलात, ह्यो जो कुळीत ह्यो नांगरताना ट्रॅक्टरला त्रास होता नाही म्हणून पाणी लावलं होतं. आपण त्यावेळी पाणी नाही लावलं होतं. त्याच्यानंतर एका दोनदा पाणी लावलं आणि आपण एकदाच पाणी लावलं. म्हणजे आपण संपूर्ण कुळीदाक एकदाच पाणी लावला तरीसुद्धा कुळीत बऱ्यापैकी आहे. आणि शेतात माकडांचा त्रास त्यामुळे थोडेफार ह्याच्यातले जे कुळीत हे इद्वास होणार पण हे जरा आगपलं लवकर झाल्यामुळे त्यांची जास्त वाट लावली नाही. सगळ्यांचे एकत्र असले की विभागले जातात. तर मळ्यात खूप सुंदर दृश्य हे मधी मधी जे कोपरे पिकले आहेत हे मधी काढले ना, सगळं हिरव्यागार. इकडे नदीच्या वरना संध्याकाळचे पक्षी जे आहेत ते आपले घरात जातात, बागाडतात. आणि मळ्यात तर खूप सुंदर वाटतं, कारण जर आपण मेहनत केलेली त्याचा फळ येईल. तर अशा प्रकारे मी पलीकडच्या गावात लग्नाचा व्हराड दिला आणि त्या लग्नाचा व्हराड दिला ती वाजाप चालू झाला. बहुतेक ह्याच्या आधी गाणी जी लागलेली होती त्यामुळे माझे व्हिडिओ कॉपीरायटिंग क्लेम बसणार. बसलो तर बसलो, चला तो डिलीट करून टाकू व्हिडिओ तुम्ही बघितल्याच्या नंतर. तर इकडे बघितलात तर पहिलं पातळ वाटत तो कुळीत, परंतु एक पाणी लावल्याच्या नंतर त्याची जी झाड बनली त्या झाडीमुळे आता पूर्ण सगळं व्यापलं ना ते ना, बऱ्यापैकी पिकलो. अशी ज्या कुळीदाची हालत तो एक अजून 8-10 दिवसांनी चांगलो पिकात. नितीनचा कुळीत जो तो काडूक झालो. नितीनला 6 होया, तरी पण अजून 1-2-4 दिवस जाऊ काय. 2-4 दिवस गेले तर चांगलं पिकात. शेंग चांगली पण ती निम्मी शेंग पिकली आणि निम्मी शेंग ही कोवळी ही कोवळ्या शेंगेचा उपयोग होणार नाही. म्हणजे निम्मी शेंग जवळजवळ फुकट जाणार. हे प्रॉब्लेम असता. यासाठी बियाणं निवडणं महत्त्वाचं असतं. आणि आता कुळदाचा बी वगैरे देखील संकरित मिळतात. जर तुमका असा बी संकरित जर भेटला तर त्या संकरित बी घ्यावा आणि पेरा. किंवा गावठी जर तुमच्याकडे चांगला बीज तुमका भेटणार असला तर घेण्यात काही हरकत नाही. तुमच्या खात्रीचा बी भेटणं महत्त्वाचं. संकरितपेक्षा गावठी बी चांगला, पण त्या दुसऱ्याकडून घेतल्यावर खात्रीशीर नसतं. आणि संकरित बी जेव्हा आपण विकत आणतो तेव्हा पूर्ण त्याची गॅरंटी असतं. आणि त्याका आपण जा काय घालणार आहोत मुळात त्याच्यावर तर ऑर्गॅनिक किंवा रासायनिक ह्या ठरणारा. त्यामुळे बाकी काही विषय नसता. तुमका जरी हेल्दी खायचं असलं तरी संकरित बी आणून जरी पेरलात तरी त्याच्यातून पण हेल्दी भेटतं. तर खूप जणांना ही भाजी माहीत नसतात, माका पण माहीत नव्हती. आणि मी अचानक एकदा बाजारात इल्ली शेंगे कसले म्हणून विचारले आणि आईन माका सांगितलं. ती घराकडे आणून भाजी केली, जरा बरी वाटली तर ती भाजी काढले. तर ही भाजी मुळ्याच्या शेंग्यो, आपण जी मुळ्याची भाजी करतो त्याच्या शेंग्यो, ह्याची भाजी मुळ्यासारखीच लागतात. शेंग जरी चावून खालात तरी मुळ्यासारखंच फ्लेवर येतात आणि खूप सुंदर भाजी होता. तर त्यासाठी म्हणून आता मळ्यात काहीतरी इलाव काहीतरी नेऊ गोया म्हणून ती घेतली. तुमका व्हिडिओ कसा वाटला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असा तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद. टाटा बाय बाय. कुळीत काढूक एक अजून 10-12 दिवस जातील. कुळीत काढतानाचा व्हिडिओ करीनच. तोपर्यंत चला टाटा बाय बाय. मुळ्याच्या शेंग्यो.